साहेब एकूणच आज बैठक झाली. तुम्ही आज पूर्ण दिवसभर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये होता. परिस्थिती बघितलेली आहे. पुणे धरून आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळं पॅकेज जाहीर होणार आहे का या सर्व पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अनेक ठिकाणी जे पुराचं पाणी लोकांच्या घरामध्ये शिरल्यामुळे लोकांचं झालेलं नुकसान आणि या संपूर्ण पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आल्या. नदीचं जे पात्र आहे, नदी पात्रामध्ये काही ठिकाणी डेब्रिज आहे, CND वेस्ट आहे, राडा रोडा आहे, तो टाकल्यामुळे काही ठिकाणी भराव केल्यामुळे हे नदी पात्र कमी झालं आहे आणि त्यामुळे त्याची कॅपॅसिटी कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली आणि त्यामुळे देखील पाणी फुगवटा पाण्याचा आला आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं. आणि म्हणून सगळ्यात पहिलं काम मी सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं, इरिगेशन असतील, कलेक्टर आहेत, महापालिका आहे, PMRD आहे, या सर्व अधिकाऱ्यांना एक टीम बनवून काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की हे जे आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं, खोली वाढवणं, रुंदी वाढवणं, जेणेकरून पाण्याची वहन क्षमता जी आहे वाढेल आणि त्याचबरोबर जी या इमारती, मला वाटतं एकता नगरमध्ये ज्या इमारती झाल्या, PMC कॉलनीमध्ये इमारती झाल्या, आता एकता नगरमधल्या इमारती ह्या ग्रामपंचायतीच्या परवानगीच्या आहेत. त्याच्यानंतर ही ब्ल्यू लाईन आली आणि त्यासाठी देखील त्यांचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे. ज्या इतर ठिकाणी देखील अनेक वसाहती आहेत, जे स्लम्स आहेत, ज्या झोपडपट्ट्या आहेत, यामध्ये देखील पाणी शिरून लोकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये एक विशेष असं एक DCR तयार करावा लागेल आणि त्या DCRच्या माध्यमातून एक या सर्व ब्ल्यू लाईनमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत, ते इमारतीमध्ये राहत आहेत का झोपडपट्टीत राहत आहेत, चाळीमध्ये राहत आहेत, यांना एक स्पेशल असं स्टेटस देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी योग्य त्यांचं पुनर्वसन होईल, त्यांचा पुनर्विकास होईल आणि त्यामध्ये युनिफाईड DCPRमध्ये काही रूल्समध्ये काही बदल देखील करावे लागतील. परंतु शेवटी हे सरकार सर्वसामान्य लोकांचा, यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमस्वरूपी हटवण्यासाठी सरकार निर्णय घेईल आणि त्या बाबतीमध्ये आता बैठकही झाली. मी अर्बन डेव्हलपमेंटच्या अधिकाऱ्यांची देखील, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील चर्चा केली. यामध्ये या सर्व लोकांचा कायमस्वरूपी प्रश्न निकालात काढण्यासाठी या सर्व योजना कराव्या लागतील. त्याचबरोबर इरिगेशन आणि महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने एक ब्ल्यू लाईन, रेड लाईनचा एक फेअर सर्वे देखील करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. एकदा लाईन फिक्स झाली की त्यानंतर मग काही प्रकल्प जे SRAमध्ये जातील, काही प्रकल्प जे आहे त्याला विशेष दर्जा देऊन क्लस्टरमध्ये घेतल्या जातील आणि त्याचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून, SRAच्या माध्यमातून केला जाईल. अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे या सर्व ब्ल्यू लाईनमध्ये राहणारे सर्व लोक या नदीपात्राच्या आजूबाजूला जे गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत, हे नदीपात्र रुंद करणे आणि ते सुरक्षित करणे, जेणेकरून या ठिकाणी लोकांचं दरवर्षी होणारं नुकसान होणार नाही आणि मग त्याला त्या इमारतींना खाली स्टील देणं आणि या सर्व डिटेलमध्ये मी आता
सर्व गोष्टी सांगू इच्छित नाही, परंतु मी एवढंच सांगतो की याचं फेअर सर्वेक्षण करणे आणि याला एक नवीन DCR तयार करणं, याला एक स्पेशल स्टेटस देणं, या बाबतीमध्ये सरकार धोरणात्मक निर्णय घेईल आणि पूर्णपणे पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील पूर परिस्थितीमध्ये होणारं जे लोकांचं नुकसान आहे ते नुकसान बिलकुल थांबेल. कायमस्वरूपी त्यांचा एक पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागेल. नाही, यामध्ये मी मुद्दाम खडकवासला या डॅमवर देखील गेलो. आता खडकवासला या डॅममध्ये देखील आणखी 3 धरणांचं पाणी येतं आणि जेव्हा पाणी आल्यानंतर याची क्षमता जी खडकवासलाची आहे 2 TMCची, ती 2 TMCची क्षमता लक्षात घेता आणि पाण्याचा जो विसर्ग आहे त्याचं प्रमाण हे देखील याची ताळमेळ बसवायला देखील इरिगेशन डिपार्टमेंटला कसरत करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या सर्व बाबीचा विचार करून खाली जे आहे पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर जो प्रवाह नदी पात्रातून प्रवाह होतो त्याला कुठेही अडचण येता कामा नये, त्याला कुठेही अशा प्रकारचे अवरोध येता कामा नये. त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे. यासाठी जे जे काही उपाय करायचे त्या उपाय करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. ज्यामध्ये भराव टाकण्याचं काम सुरू आहे, किंबहुना ज्यामध्ये जे आपण म्हणतो CND वेस्ट असेल, राडारोडा असेल, डेब्रिज असेल, हे सर्व काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि जे कोणी लोक हे काम करतायत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची FIR दाखल करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. आणि नदी सुधार प्रकल्पाच्या बाबतीत देखील मी चर्चा केली. नदी सुधार प्रकल्पामुळे पाण्याला कुठे अडथळा येता कामा नये, नदी पात्राचा जो ओघ आहे त्याला कुठे अडथळा येता कामा नये याची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचा पुन्हा एकदा मी आढावा घेईन आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही प्रकल्प आपण करताना यामध्ये लोकांचं हित लक्षात घेऊन आम्ही पुढे जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं हा प्रश्न जो आहे हा दरवर्षीचा लोकांचं नुकसान होण्याचा, जीवित वित्त हानी होण्याचा हा बंद होईल. सगळ्यांना यामधून मोठा दिलासा आदित्य ठाकरेंनी नदी सुधार प्रकल्पाला जबाबदार धरले. या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सभासद काय म्हणाले? प्रवासाच्या बाबतीत देखील सूचना दिल्या आहेत. तिथे देखील त्या लोकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्या बाबतीत देखील प्रशासन लक्ष देणार. आदित्य ठाकरे म्हणले की हे आमचं सरकार आलं की याला स्थगिती देऊ आम्ही. नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिलं. सरकार आल्यावर ना ससूनचा एक प्रश्न आहे. ससूनमध्ये या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो हे सरकार जे महायुतीचं सरकार जे आहे हे महायुतीचं सरकार 24/7 काम करत आहे आणि यामध्ये जे विकास प्रकल्प सुरू आहे हे विकास प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद केलेले हे विकास प्रकल्प महायुती सरकारने सुरू केलेले आहे. एकीकडे विकास आहे, दुसरीकडे लाडक्या बहिणीसारखे जे योजना आहेत त्या म्हणजे कल्याणकारी योजना, विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचं काम महायुती सरकार करते. आता मी सांगतो तुम्हाला, जे लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणारे कपटी सावत्र भाऊ ते कोर्टात गेले होते. कोर्टाने देखील त्यांची याचिका फेटाळली आहे आणि आता आपल्याला मी सांगतो, आता माझ्याकडे आकडा आहे 1,05,00,000
9,542 अशा महिला आमच्या लाडक्या बहिणींचे अर्ज वैध झालेत, ग्राह्य धरलेले आहेत 1.5 कोटीपैकी. आणखी 1,05,00,000 झालेत. आणखी ही संख्या वाढेल. आता रक्षाबंधनच्या अगोदर 1,05,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील आणि पुढचे जे काय अर्ज येतील हे तपासून ते आणखी 2.5 कोटीपर्यंत या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील. ही पोटदुखी आहे आणि पोटदुखी कोर्टाने देखील त्यांच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे. आता हे आरोप करतात घरात बसून, आम्ही काम करतो पूर परिस्थितीत जाऊन. त्यामुळे जनता शून्य आहे, हुशार आहे. काम करणाऱ्या लोकांना सरकार जनता साथ देते. घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवतं. ससूनचा प्रश्न आहे सर. ससून ये इससे साफ दिखाई देता है ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है, ये महाराष्ट्र का कल्चर नहीं है, ये महाराष्ट्र की परंपरा नहीं है. ये जो इतने निचले स्तर पर देवेंद्र जी के ऊपर टीका करना, इसका मतलब उनका मानसिक संतुलन बिगड़ गया है और उनके पैरों तले जमीन खिसक गई है. उनको उनकी हार नजर आ गई है. क्योंकि जैसे लाडली बहना उन्होंने कहा लाडला भाई भी लाओ, तो हम लाडला भाई को भी लाया और हमारे किसान को भी लाया. और इसलिए अभी वो बेचैन हो गए. ये बहुत विचार जो है उनके ये निचले स्तर पे गए हैं. लेकिन महाराष्ट्र की जनता जो है ये विकास को ध्यान देती है. ऐसे निचले स्तर पर आरोप लगाने से ये जनता पसंद नहीं करती है. ये जनता, ये लोग ही उनको जवाब देंगे. और निश्चित रूप से आने वाले ये विधानसभा के चुनाव में, जैसे लोकसभा में उन्होंने लोगों को फंसाया है, एक नैरेटिव फैलाया है, संविधान बदलेंगे, आरक्षण जाएगा, तुम्हें ये होगा वो होगा, उसी इसमें अभी वो है, क्या हम कहते हैं उसमें, उसी धुन में है कि विधानसभा में भी ऐसा हम फंसाएंगे. लेकिन एक ही बार फंसता है आदमी, दोबारा फंसता है क्या? 2 बार नहीं फंसेगा. और इसलिए लोग समझदार हैं, लोग काम को तवज्जो देते हैं, लोग काम को प्राथमिकता देते हैं. और निश्चित रूप से ये आने वाले विधानसभा चुनाव में लोग उनको जो ऐसे गलत आरोप लगाते हैं, देवेंद्र जी के पीछे तो हम सब लोग हैं, महाराष्ट्र है, उसके लिए उनको चैलेंज करने के लिए रास्ते पे उतरना पड़ता है. घर से चैलेंज होता है क्या? दिल्ली से गली, गली से दिल्ली नहीं देखी जा सकती है. और इसलिए मराठीतच सर अमित शहा पुण्यात येऊन गेले. असा हा मुख्यमंत्री आलेला आहे, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आला आहे. त्यामुळे जे निर्णय आम्ही घेतलेत त्या निर्णयांची अंमलबजावणी होणार. आणि आम्ही मोकळ्या हाताने नाही, आज ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी लोकांना मदत करतोय. त्यांना अन्नधान्य आहे, त्यांना कपडा लत्ता आहे, आणखी जे त्यांना औषध उपचार आहे, त्यांना जे काही लागेल ते आम्ही सर्व देणार. त्यांच्या पाठीशी हे सरकार आणि आम्ही उभे राहणार. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.